मित्रांनो, आपल्या सगळ्यांना वाटतं की आपलं स्वतःचं घर असावं, हक्काचं घर असावं. परंतु ते घर घेताना आपण जर बँक लोन घेतलेलं असेल, तर काही दिवसानंतर आपल्याला असं जाणवतं की आपल्या पगारीचा जो मोठा पार्ट आहे, तो फक्त ई-एम-आयमध्ये जातो आणि आपल्या जो दैनंदिन खर्चासाठी जो पैसा राहतो, तो खूप कमी व्हायला लागला. असं बऱ्याच जणांचं अनुभव असतील. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने आपलं बँकेचं लोन लवकरात लवकर व कमी व्याजदर भरून कसे फेडता येईल ह्याची माहिती घेणार आहोत. ह्या व्हिडिओनंतर तुम्हाला कोणताही व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही, ही मी गॅरंटी देतो. तर चला मग पुढे बघू आपण की 20 वर्षाचं लोन 9 वर्षात कसे फेडता येईल. या व्हिडिओमध्ये आपण एक युनिफॉर्मिटी राहावी म्हणून एक उदाहरण घेणार आहोत की ज्यामध्ये 70 लाखाचं घर आहे. आपण डाउन पेमेंट आपल्या सेव्हिंगमधनं 20 लाखाचं भरलेलं आहे व बँकेकडनं होम लोन 50 लाखाचं घेतलेलं आहे. हे होम लोन 8% व्याजदराने 20 वर्षासाठी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 41,822 रुपयाचा ई-एम-आय पडेल व हे 20 वर्षाचे लोन आपण जर कुठलंही प्रीपेमेंट न करता भरलं तर आपल्याला 50,37,280 रुपयाचं व्याज फक्त व्याज लागणार आहे. तर आपण 50 लाखाच्या घरावर 50 लाखाच्या होम लोनवर आपण 1 कोटीचं व्याज भरणार आहोत. ह्याची माहिती आपण बरेच जण घेत नाहीत किंवा ही गोष्ट लक्षात घेत नाहीत. तर आपल्याला ज्या गोष्टीशी लढायचं आहे म्हणजे ई-एम-आय आणि होम लोन, तर त्याचं आपण एकदा स्ट्रक्चर बघून घेऊ. होम लोनचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने केलेलं असतं की जो ई-एम-आय त्यातले सुरुवातीच्या वर्षामध्ये फक्त 80 ते 90% हा इंटरेस्ट जातो म्हणजे व्याज जाते आणि राहिलेले 10 ते 20% फक्त प्रिन्सिपल अमाऊंट जाते. त्याच्यामुळे सुरुवातीचा जो ई-एम-आय आहे तो जर आपण लवकरात लवकर प्रीपेमेंट केला तर आपल्याला बऱ्यापैकी इंटरेस्ट कमी द्यावा लागेल व आपला जो टेन्युअर आहे 20 वर्षाचा तो लवकरात लवकर कमी. तर चला मग पहिली स्ट्रॅटेजी बघू आपण किंवा पहिली टिप्स बघू की ज्याने आपण होम होम लोनचं टेन्युअर कमी करता येईल. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे दरवर्षी एक ई-एम-आय जास्त देणे. म्हणजे उदाहरणार्थ आपण दरवर्षी 12 ई-एम-आय देतो 12 महिन्याचा. तर आपण एक 13वा ई-एम-आय द्यायचा. ज्याने की आपला पूर्ण टेन्युअरमध्ये 3.5 वर्षाची कमी होईल व आपलं टोटल व्याज 11 लाखाच्या जवळपास कमी होईल. दुसरी महत्त्वाची रणनीती की दरवर्षी 10% ई-एम-आय वाढवणे म्हणजे स्टेप अप करणे. ह्याचा अर्थ असा की आपल्याकडे इन्क्रिमेंट येतो, कुठला एरियस येतो किंवा आपला जॉब स्विच केल्यानंतर पेमेंट हाईक भेटते. तर त्यानुसार आपण दरवर्षी ई-एम-आय 10% वाढवायचा. साधारण आपण 42,000चा ई-एम-आय ग्राह्य धरला होता. तर पुढच्या वर्षी तुम्ही जेव्हा ई-एम-आय भरायला लागला तेव्हा 46,000चा भरा. त्याच्या पुढच्या वर्षी 51,000चा 50,600 रुपयाचा ई-एम-आय आपण भरणं अपेक्षित आहे. असं केलं तर आपला जो वेळ आहे ई-एम-आयचा 20 वर्षाचा डायरेक्ट कमी होऊन 10 वर्ष म्हणजे 9 वर्ष 10 महिन्यावर येईल आणि आपण त्यामध्ये जवळपास 26 लाखाचं व्याज वाचू. म्हणजे 50 लाखाचा जो आपण व्याज भरणार होतो ॲव्हरेजली त्याच्यातले आपण निम्मे पैसे आपण वाचवायला लागलो. आता तिसरा महत्त्वाचा आणि माझा आवडता दरवर्षी 10% एस-आय-पी किंवा 20% एस-आय-पी करणे. म्हणजे तुम्ही जर तुमचा 42,000चा ई-एम-आय असेल तर 8,400ची एस-आय-पी चालू करणे. ते म्युच्युअल फंड किंवा इंडेक्स फंडमध्ये. त्यामध्ये आपण रिटर्न धरायला लागलो की एक 12% जो निफ्टीचा रिटर्न आहे, निफ्टी 50चा रिटर्न आहे की 12% दरवर्षी आपल्याला सी-ए-जी-आरनी आपले कॅपिटल वाढेल आणि इकडं होम लोन आपले चालूच राहील ई-एम-आयमध्ये. त्यामध्ये आपल्याला जवळपास 50 लाखाचं आपण व्याज भरायला लागलो तर आपल्याला रक्कम होईल 83 लाख रुपये ॲव्हरेजली 20 वर्षात. त्याच्यामुळं आपलं 50 लाखाचं व्याज ते पूर्ण ॲब्सॉर्ब होऊन आपल्याला जवळपास 33 लाखाचा अतिरिक्त फायदा होणार आहे. तर ह्या गोष्टी झाल्या पूर्ण 3 स्ट्रॅटेजी. पण आपल्यात महत्त्वाचा ह्या व्हिडिओमधला महत्त्वाचा पार्ट आहे असा की आपण ह्या 3 स्ट्रॅटेजी कंबाईन करणार आहोत. कंबाईन कशा आहे की आपण दरवर्षी 12 ई-एम-आयच्या ऐवजी 13 ई-एम-आय भरणार आहोत. आपण
10% स्टेप अप करायचा प्रयत्न करणार आहोत आणि बरोबरच आपण SIP 20% करू किंवा 10% करू ह्याचा आपण करायचा प्रयत्न करणार आहोत. ज्याने की आपला EMI खूप म्हणजे EMI म्हणण्यापेक्षा इंटरेस्ट खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल. जवळपास 8 ते 9 वर्षातच आपलं लोन भेटेल व आपण जवळपास 30 लाखाहून अधिक व्याज वाचू आणि आपल्याकडे एक लंप सम अमाउंटची इन्व्हेस्टमेंट राहील. तोपर्यंत 9 वर्षात आपलं जो इन्व्हेस्टमेंट होईल गुंतवणुकीतनं, तो एक कॉर्पस वेगळाच राहील. म्हणजे जवळपास आपण फक्त 20 लाखाच्या जवळपास आपण इंटरेस्ट पे करू 9 ते 10 वर्षात, 8 ते 9 वर्षात. तर ह्या अशा पद्धतीने आपण तिन्ही स्ट्रॅटेजी कंबाईन केल्या तर सर्व एकत्र केलं तर 8 ते 9 वर्षात आणि बरोबर आपलं काही कॉर्पस म्हणजे इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे शिल्लक राहील, जे की आपण पुढे वापरू शकतो. आता बऱ्याच जण म्हणतील की 13 महिन्यातलं म्हणजे 12 EMIच्या ऐवजी आपण 13 EMI भरले असते तर ठीक आहे. 10% स्टेप अप केलं असतं तरी ठीक आहे. 20% आपण SIP केलं तरी ठीक आहे. जर एवढेच पैसे असले असते तर आम्ही होम लोन कशासाठी घेतलं असतं. पण मित्रांनो ह्याच्यात इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने जेवढं जमल तेवढ्या पद्धतीने तुम्ही जर ते स्टेप अप वाढवल्या किंवा म्हणजे 13 EMI भरणं काय अवघड गोष्ट नाही. तुम्ही 10%च्या ऐवजी 5% स्टेप अप करा आणि 20%च्या ऐवजी 10% तुम्ही SIP करा. काहीतरी करून जर तुम्ही प्रीपेमेंट जास्त प्रमाणात करत गेलं तर तुमचं लोनचा अमाऊंट खूप मोठ्या प्रमाणात ती कमी होईल लवकर. जो व्याज दर आहे तो कमी होईल आणि त्यांचं टेन्युअरही कमी होईल. तर कॉम्बिनेशन ऑफ तिन्ही स्ट्रॅटेजी ही खूप महत्त्वाची आहे. कठीण आहे पण तुम्हाला जे जे फळं भेटणार आहेत की जे की तुमचा इंटरेस्ट वाचायला लागला, तुमचा वेळ वाचायला लागला आणि ते तुम्हाला भविष्यात काही लमसम अमाऊंट देऊन तुमचं पुढचं जे काम आहेत घरातले त्यासाठी तुम्हाला फायद्याचं पडेल. तर चला निष्कर्षावर आपण येऊ. होम लोन घेणं चुकीचं नाही, पण नियोजन न करता घेणं ही चुकीची गोष्ट आहे. प्रिन्सिपल अमाऊंट लवकरात लवकर जेवढी तुम्ही प्रीपेमेंट करचाल तेवढंच व्याजदर आपोआप कमी होईल आणि तुमचं सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ह्या कुठल्याही स्ट्रॅटेजीचा जेवढा तुम्हाला योग्य प्रमाणात योग्य प्रकारे वापर करता येईल जर तुम्ही तो वापर केला तर तुम्हाला कर्जमुक्ती लवकरात लवकर मिळेल. आता आपण जोपर्यंत आपण स्वतःला आर्थिक शिस्त लावणार नाही तोपर्यंत ह्याच्यातनं बाहेर पडणे शक्य नाही. आणि होम लोन ही गोष्ट अशी आहे की तुमचं मेजर जो पार्ट आहे आयुष्यातला इन्कमचा 20 वर्ष म्हणजे तुम्ही ज्या वेळेस सगळ्यात महत्त्वाची प्रोडक्टिव्ह कामं करू शकता त्यावेळेस तुम्ही नुसता होम लोनचा EMI भरत राहिलं तर तुमचं जे महत्त्वाचे काम आहेत दुसरे की इन्व्हेस्टमेंट आहे, तुमचं कॉर्पस वाढवणं आहे किंवा तुम्हाला जो अर्ली रिटायरमेंटचा जो प्लॅन आहे त्याला खूप अडथळे निर्माण करतं हे होम लोन. तर तुम्ही जेवढ्या प्रमाणात लवकरात लवकर हे भरू शकाल तर ते भरणं आणि त्यामधनं तुम्हाला एक आर्थिक शिस्त लागेल की जी की तुमच्या भविष्यासाठी कामाची पडेल. तर मित्रांनो हा व्हिडिओ इथे संपतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि तुमचे जे कुठले